विद्यार्थी मित्रांनो, उपयोजित लेखन मराठी या अंतर्गत जे तुम्हाला पत्रलेखन हा विभाग असतो, तर त्यामध्ये येणारं एक अभिनंदनपर पत्र आणि एक विनंतीपर पत्र असं आपण कशा पद्धतीने येतं आणि ते आलं तर आपण कसं सोडवायचं हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यापैकी आज आपण अभिनंदनपर पत्र बघणार आहोत. विषय असा दिलेला आहे, तुमच्या शिक्षकांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. विद्यार्थी या नात्याने तुमच्या शिक्षकांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. आणि दुसरा जो असणार आहे तर तो असणार आहे त्यांना विनंती करणारं पत्र लिहायचं आहे की राज्य पुरस्कार प्राप्त या शिक्षकांचा सत्कार करण्यासाठी शाळेने समारंभ आयोजित केला आहे, तरी विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने समारंभास उपस्थित राहण्यासाठी त्यांना विनंती करणारे पत्र लिहा. आज या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला शिक्षकांचं अभिनंदन करणारं पत्र लिहायचं आहे. हे लिहित असताना आपल्या 2-3 गोष्टी आपल्या डोक्यात क्लिअर ठेवायच्या आहेत की जरी हे अभिनंदन करणारं पत्र म्हणजे इन्फॉर्मल लेटर असलं तरी सुद्धा आपण ते कुणाला लिहित आहोत, तर ते एक वयाचं आणि मानाचं बंधन आपण इथं लक्षात घ्यायचं आहे की आपण आपल्या एखाद्या मित्राला मैत्रिणीला अभिनंदन करणारं पत्र लिहितो तशा पद्धतीनं हे लिहायचं नाहीये. तर आपल्या पत्रातून जरी अभिनंदन असलं तरी त्यातून एक आदर, शिक्षकांप्रती असणारा आदर दिसला पाहिजे, हे आपण इथं डोक्यात ठेवायचं आहे. हे अभिनंदन करणारं पत्र आहे म्हणजे यात कुठलंही फॉर्मल लेटरप्रमाणे विषय वगैरे काही येणार नाही. तर आपण हे प्रॉपर त्यांचं अभिनंदनच करणार आहोत, डायरेक्ट पत्र सुरू करणार आहोत. कसं तर आपण ते आता बघूया. पत्रलेखनाच्या नियमानुसार सुरुवातीला डाव्या बाजूला आपण तारीख टाकणार आहोत. तारीख आपण आपल्या मनाने लिहायची, कारण त्यांनी कुठलीही तारीख दिलेली नाही आहे. आणि शक्यतो हे लक्षात घ्यायचं, जर तुमचं म्हणजे तेव्हा लक्षात आलं तर, की साधारण 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन असतो. म्हणजे ह्या दिनाच्या दिवशी हे सगळे जे पुरस्कार असतात हे शासनातर्फे डिक्लेअर केले जातात. तर मग आपण म्हणून ही तारीख घेताना इथं घेतली आहे 6 सप्टेंबर, म्हणजे 6/9/2023. हे थोडंसं एक लॉजिक वापरलं तर त्याचा अजून एक चांगला इफेक्ट आपल्या पत्रलेखनावर पडतो. परीक्षक त्या ह्यानी लक्षात घेतात हे तुमचं, की तुम्ही बरोबर त्या पद्धतीने तारीख टाकली आहे. आणि थोडंसं एक जास्तीचे मार्क मिळण्यासाठी पण ह्याचा एक, कारण त्यांच्यावर एक छाप पडते आपण जे काय लिहितो त्याची. ठीक आहे, हे लक्षात आलं तर जरूर हे करा. अदरवाईज तुम्ही कुठलीही तारीख टाकली तरी त्यांनी काही फरक पडणार नाहीये. तारीख आपण टाकली आहे दिनांक 6/9/2023. आता बघा, खाली आपण सरांना हे पत्र लिहितोय आपल्या, त्यामुळे आपण आदरणीय श्री जोशी सर, सादर प्रणाम या पद्धतीनं हे पत्र सुरू होईल. पुढे खाली आपलं डायरेक्ट पत्र सुरू करायचंय. कसं लिहिलंय बघा, तुमचे खास अभिनंदन करण्यासाठी हे पत्र लिहित आहे. कालच मी बातमी वाचली आणि मला खूप आनंद झाला. महाराष्ट्र सरकारने तुमचा आदर्श शिक्षक, इथं सिंगल इन्व्हर्टेड कॉमा केलाय, महाराष्ट्र सरकारने तुमचा आदर्श शिक्षक म्हणून राज्य पुरस्कार देऊन गौरव केल्याचे मी वाचले. सर, तुम्ही आजपर्यंत असंख्य विद्यार्थी घडवले. आता आपला मुद्दा बदललाय म्हणून आपण पॅरेग्राफ केलाय आणि सरांची जी काही खासियत आहे, आपल्या शिक्षकांची जी खासियत आहे की खरोखर ते ह्या पुरस्कारासाठी कसे योग्य होते, ते आपण आपल्या शब्दामध्ये या परिच्छेदामध्ये मांडायचं आहे. सर, तुम्ही आजपर्यंत असंख्य विद्यार्थी घडवले. विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञान व त्याचबरोबर उत्तम संस्कार मिळावेत म्हणून अविरत कष्ट घेतले. त्याचे आज चीज झाले आहे. तुम्ही हुशार मुलांना जसं घडवले तशीच मेहनत आणि कष्ट अभ्यासात कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही घेतले. आपला विद्यार्थी अभ्यासात आघाडीवर कसा राहील यासाठी निरनिराळे उपक्रम राबवले. विषयाची उत्तम समज तुम्ही विद्यार्थ्यांना करून दिली. खऱ्या अर्थाने तुम्ही विद्यार्थी घडवले. आज तुमचे अनेक विद्यार्थी निरनिराळ्या क्षेत्रात आघाडीवर आहेत, उच्च पदावर काम करीत आहेत. ठीक आहे, म्हणजे शिक्षकांनी आपल्याप्रती काय केलेलं आहे हे आपण एक थोडक्यात वर्णन या परिच्छेदात सांगितलेलं आहे. आता शेवटचा पॅराग्राफ, तुम्हाला हा पुरस्कार मिळायला हवाच होता, तो मिळाला. विद्यार्थ्यांना हे वाचून खूप आनंद वाटेल.
राज्य पुरस्कार मिळाला, आता लवकरच राष्ट्रीय पुरस्कार मिळो हीच सदिच्छा व परमेश्वराकडे प्रार्थना. शेवट कसा केलाय बघा. हे लक्षात घ्या की मध्येच असं अर्धवट सोडून दिलं नाहीये. अभिनंदन, तुमचं अभिनंदन असं करून सोडून दिलं नाहीये. आपण काही सदिच्छा व्यक्त केलेली आहे, प्रार्थना केलेली आहे परमेश्वराकडे, आणि या पद्धतीनं ते पत्राचं समारोप आपण केलेला आहे. खाली येईल एक ओळ सोडून कळावे, कॉमा, त्याच्यानंतर तुमचा विद्यार्थी, मग एक आपणच नाव द्यायचं आहे, सचिन कुलकर्णी, 210 सारसनगर, सांगली, आणि ठरलंय त्याप्रमाणे पत्र संपल्यानंतर शेवटी येणार ईमेल ID sachin.kulkarni@gmail.com. ठीक आहे. इथे आपलं हे अभिनंदन परपत्र आपण पूर्ण केलेलं आहे. यामध्ये आपण वेगवेगळे 3 पॅरेग्राफ पाडलेत. मुलं बरेचदा परिच्छेद पाडायला विसरतात, तर ते लक्षात ठेवून विषय बदलला, मुद्दा बदलला की परिच्छेद पाडायचा आहे. साधारण 2 ते 3 परिच्छेद खूप झाले. हे अभिनंदन परपत्र इथं संपलंय. पण जे दुसरं पत्र आहे की राज्य पुरस्कार प्राप्त या शिक्षकांचा सत्कार करण्यासाठी शाळेने समारंभ आयोजित केला आहे, तरी विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने समारंभास उपस्थित राहण्यासाठी त्यांना विनंती करणारं पत्र लिहायचंय. हा जो व्हिडिओ आहे तो ह्या व्हिडिओनंतर आपण पब्लिश करणार आहोत. तर तुम्ही आवर्जून व्हिडिओ बघत राहा. बाय.